तर टीम मिटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. कालिकामाता खारबाव संघाकडून 4 षटकांचा सामना, पहिली 3 षटके 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. टू ओपनर ऑन मिडल आपण बघतोय भगवान विथ नारायण. ही सर्व जोडी ओपनर जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजी ट्रॅकवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घालण्याची जबाबदारी इथे मात्र कालिकामाता खारबाव संघाकडून सोपवले गोलंदाज मनोज याच्याकडे. मनोज डॅनी आपण पाहतोय सध्या बॉलिंग ट्रॅकवर पहिली षटक घालण्यासाठी सज्ज झालेले आहे. तर सामना करेल फलंदाज नारायण, नॉस्ट्रेकिला भगवान आपण पाहतोय. पावट्याचं पहिली षटक आणि पावट्याच्या पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक ऑल्ट्रीमध्ये, इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मनोज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना. आमचे ऑफिशियल पंच देखील क्षेत्ररक्षणाची न्याहाळणी करताना आपण पाहतोय. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये सुनील म्हात्रे सर पाहायला मिळतात. तर खेळाला सुरुवात करायची, आपल्याला जास्त वेळ घेता येणार नाही. 3 षटकांसाठी आपल्याकडे 15 मिनिटांचा वेळ असणार आहे आणि 3 षटके 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. आणि तर शेवटचं षटक ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी मात्र एक एक्स्ट्रा प्लेअर आपल्याला 30 सर्कलमध्ये ठेवावं लागेल. 500 रुपयाचं पारितोषिक गणेश ठाकरे यांच्याकडून मनोज डॅनीसाठी आलेलं आहे. जर विकेटची हॅट्रिक मनोज डॅनी यांनी पूर्ण केली तर गणेश ठाकरे या मॅन फ्रॉम ठाकूरवाडा यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल. इनसाइड आउट, सुरेख फटका, अगदी गॅपमधून चेंडू निघून जातोय सीमा पार. एक्स्ट्रा कव्हरेज झोनमधून पहिल्या चेंडू पहिला दमदार चौकार. चौकाराने स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केलं फलंदाज नारायण आणि अतिशय सुरेख फटका आपण पाहिलं रिप्लेमध्ये. ज्याप्रमाणे एखाद्या सुईमधून धागा ओवळा जातोय त्याप्रमाणे दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू पाठवलेला आहे सीमारा रेखापार चौकारासाठी. चौकाराने स्वागत केलेलं आहे फलंदाज नारायण आणि गोलंदाज मनोज डॅने याचं. पहिल्या चेंडूला पहिला चौकार. इथे मात्र दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज 15 वाईट अव्वांतर धावाच्या रूपाने. अव्वांतर धावाचं देखील अकाउंट ओपन होतंय. संघाची धावसंख्या 5. मनोज डॅनी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. तर सामनागर फलंदाज पुन्हा एकदा नारायण. इथे पावलांचा वापर करून हा फटका केलेला आहे. मिस टायमिंग आहे मात्र सेफ लँडिंग होतोय. टप्प्यावर चेंडू जोपर्यंत स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिझनमध्ये अडवला जातोय तोपर्यंत 2 धावा घेण्याची वेळ होते फलंदाजाकडे. या 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 7 वर. इथे मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि कॉटन बॉलच्या रूपाने पहिला हादरा नारायण कासरे संघाचा बाद होताना.
आणि खरंच तर डॅनी हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधले एक खलनायक होता आणि खलनायक सध्या कासने संघासाठी बनताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून जेल पकडला गेलेला आहे आणि आमचे पंच नक्कीच ज्यांच्या चेहऱ्यावर देखील स्मित असे पाहायला मिळत आहे. कदाचित पुढील सॉन्ग जेव्हा वाजवलं जाईल तेव्हा त्या डॅन्सिंग मूडमध्ये पाहायला मिळतील. मुख्य पंचाची भूमिकेमध्ये सुनील म्हात्रे सर आपण पाहतोय. आणखीन एक डान्सिंग पंच भाऊ पाटील सर आमच्या कॉम्बॉक्समध्ये आहेत. क्लीन बॉल डांडी गुल नाना याची गिली संपू शकता. नाना को ना सुनने की आदत नाही थी लेकिन आपण पाहतोय त्याला क्लीन बॉल करताना गोलंदाज मनोज डॅनी पुन्हा एकदा खलनायक बनताना कासने संघासाठी. परतताना आणि आता मात्र विकेट हॅट्रिकवर मनोज डॅनी पाहायला मिळतोय आणि हॅट्रिकसाठी नाना गुंजले यांच्याकडून टी शर्ट देखील आहेत. इथे मात्र चांगला चेंडू सुरेख चेंडू पूर्णपणे चकित बीट केलेला आहे फलंदाजाला. हॅट्रिक पूर्ण करू शकला नाही मात्र इथे आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आहे करताना गोलंदाज मनोज डॅनी. इथे मात्र बॅकफुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. दरम्यान चाविंद्र इथून सरस पाटील आणि गोडसे इथून अतिश पाटील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि स्पेशली अमर स्पोर्ट्स कासने संघासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद सरस पाटील चाविंद्र आणि अतिश पाटील गोडसे आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दोन फलंदाज बाद संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 7 आणि 7वर खरं तर कासने संघाचा खूप मोठा घात झालेला आहे कारण दोन बिनीचे फलंदाज नारायण आणि नाना हे बाद झालेले आहेत. सध्या मैदानामध्ये भगवान आणि पप्पू ही जोडी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही कारण 3 षटकांसाठी आपण पाहतो 18 मिनिटांचा वेळ आपल्याला दिला गेलेला आहे आणि 3 षटके 18 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. 15 मिनिटांचा नक्कीच त्यामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत मनोज डॅनी आणि हे षटक पूर्ण करण्यासाठी 5 मिनिटं खर्च केलेले आहेत. वेलकम संदेश वखारे आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. माजी सरपंच जांभूळपाडा खांडवलला श्याम पारधी साहेब देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्याकडून भगवान भोईर यांच्यासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद श्याम पारधी साहेब आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ते देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या शुभेच्छा नक्कीच आलेल्या आहेत. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 1ने वाढून होते धावलेल्यावर 8 धावा. आमचे सहकारी समालोचक ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून ऐकत आहोत व्हॉइस ऑफ बिनार मेरी आवाज मेरी पहिचान संदेशजी वखारे यांचं इथे आगमन झालं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्डमॅन रिझर्वमध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय घातक ठरतंय आणि तिसरा फलंदाज बाद कासने संघाचा धावची रूपाने.
संख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 9 धावा. शरद हलके न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कालिकामध्ये खारबाव विपक्ष अमर स्पोर्ट्स कासने या दोन संघांमधील पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण पाहतोय. आज जवानमन सर्वली संघाने या दोन सामन्यामध्ये विजय संपादन केलेले आहे. मागील सामना एकतर्फी पाहायला मिळाला होता. या सामन्यामध्ये चेरोबा कोण संघाने या गावदेवी पूर्णा संघाला पूर्णपणे या चारही मुंड्यात चित केलं होतं. तीन फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या स्कोरवर 9 धावा. इथे छोट्या पॅकेलचा वापर करून समोर केलेला आहे. मिसफील्ड पाहायला मिळते स्वतःच्या फॉल थ्रूमध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या डबल डिजिटमध्ये प्रवेश करते 10 धावा. आपण सामनामध्ये अमर स्पोर्ट्स कासने विपक्ष कालिकामध्ये खारबाव या दोन संघामध्ये जर रेग्युलर फॉर्मॅटमधील नक्कीच जर विचार केला तर रेग्युलर फॉर्मॅटमध्ये साई स्पोर्ट्स खारबाव संघाचं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं. आणि खारबावचं 40+ कालिकामध्ये खारबाव संघ सध्या इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहे. उमेश इथे ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतो. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातो तो पण एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या लूज पुरू शकते. धावप्लेकर 11 धावा. $40+ फॉर्मॅटमधील सामना आपण बघतोय. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना कालिकामध्ये खारबाव विरुद्ध अमर स्पोर्ट्स कासने या दोन संघामध्ये. ऑनफिल्ड पंचांनी या तिसऱ्या पंचाची मदत येथे घेतलेली आहे. हाईट नो साठी नक्कीच आपण पाहतोय. इथे मात्र भीमरसाठी नक्कीच ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतलेली आहे. पंचांचं सॉफ्ट सिग्नल कळवायचं आहे. सॉफ्ट सिग्नल फेअर डिलिव्हरी आहे. आणि फेअर डिलिव्हरी इट इज फेअर डिलिव्हरी आपण बघतोय. तिसऱ्या पंचाचा निर्णय देखील फेअर डिलिव्हरी आलेला आहे. धावसंख्या 11. दुसरे षटक मार्गस्थ आहे. इथे चांगला चेंडू अगदी या वॉर्कर लेनचा चेंडू होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या 12. अण्णा चषक 20-25 आयोजन आपण बघतोय. डे नाईट टुर्नामेंटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे आयोजक आपण बघतोय बुम बुम सुभाष अनंत ठाकरे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत. कट करण्याचा प्रयत्न इथे मात्र कटर डिलिव्हरी. पंचांचा इशारा वाईट. आव्हान दादा वाईट चिडपणे. धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडत आहे. आज रेग्युलर फॉर्मॅटमधील आजचा दिवस साईस खारबाव संघाचे नावे राहिला होता. अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन साईस खारबाव संघाने केलं होतं. शेवटच्या सामन्यामध्ये जानमान पोगाव संघाला पराभूत केलं होतं.
कट करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय या चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर धावफलकावर 13 धावा. दोन षटकाची समाप्ती. दोन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 13. इथून दोन षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय अमर स्पोर्ट्स कासने या संघ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किशोर पाहायला मिळतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी किशोर आलेला आहे. कट करण्याचा प्रयत्न येथे या पंच आमच्याकडे वळतात. इशारा वाईटचा करतात. धावसंख्या सिंगल नेवरते. जॉली कामतगर आणि ओम शाही फिरसे या क्वार्टरमधला सामना उद्या बरोबर 3 वाजता खेळला जाईल. दोन्ही संघाने 2:30 वाजता रिपोर्ट करायचा आणि 2:45 वाजता टॉस केला जाईल. 3 वाजता सामन्याला सुरुवात होईल. कामतगर संघ आणि पेशा संघाने आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण उद्या बरोबर 2:30 रिपोर्ट करायचा आहे. इथे मात्र चांगला चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. आता मात्र किशोर हाताळताना वाईट नंतर कमबॅक करताना. वाट स्टार्ट. अतिशय चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. कारण षटक क्रमांक 3 चालू आहे आणि आतापर्यंत 10 धावफलकावर आपण पाहतोय फक्त आणि फक्त 14. पूर्णपणे जखडून पकडून ठेवलेलं आपण पाहतोय खारबाव संघाच्या फलंदाजाने. इथे समोर केलेल्या चेंडूला चेंडू निघून जातोय या व्ही शेपमध्ये कव्हर इजरमध्ये. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावेने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होते. कासने संघाची धावसंख्या 16 धावांचा बोलबाला आपण पाहतोय. नक्कीच हवी ती सुरुवात आणि पाहिजे ती फलंदाजी या ठिकाणी झाली नाहीये धुमाल सर. कारण निर्धारित 4 षटकांचा मॅचेस म्हटला की 10ची सरासरी एक चांगली सरासरी मानली जाते. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की आतापर्यंत फक्त आणि फक्त 16 धावा धावफलकावर आहेत. परंतु हेही विसरून चालणार नाही आहे की शरद हालके आणि भगवान भोईर हे महत्त्वाचे फलंदाज आहेत. एक चांगली जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. इथे मात्र पॉईंट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केले. आता भागीदारीची आवश्यकता संदेश इथे कासने संघाला आणि ती भागीदारी छोटीशी भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये सध्या पाहायला मिळते. नक्कीच एक अशी भागीदारी ज्याच्यामध्ये मोठ्या फटक्यांचा समावेश असणं देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि खास करून शरद हलके आहे ना, त्या संदर्भात मी नेहमीच म्हणत असतो नावात जरी हलके असले ना तरी फटके भरपूर वजनदार असतात. ते वजनदार फटके या ठिकाणी पाहायला मिळतील का? पाहूया. शरद हलके पुन्हा एकदा सज्ज. हलक्याला हलक्यात घेऊन चालणार नाही आपण पाहतोय. इथे मात्र सुरेख फटका अगदी कारप्याचे सहारे शत्रक्षक ते बेट होतोय आणि चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. शरद हलके ज्याचा उल्लेख मगाशीच मी केला होता की हलक्याला हलक्यात घेऊन चालणार नाही. येस, आलाय त्याच्या बॅटमधून हा वजनदार फटका. 4ने धावफलक पुढे सरकलाय. 22 धावा धावफलकावर. या फटक्याची खरं तर नित्यांत आवश्यकता होती कासने संघाला. जो दबाव नक्कीच वाढला होता. खरं तर पहिल्या चेंडूवर चौकार आला होता आणि त्यानंतर आपण पाहतो या नुकताच चौकार पेशकश झालेला आहे. या चौकाराने संघाची धावसंख्या 22. किशोर बॉलिंग ट्रॅकवर. इथे समोर केलेल्या चेंडूला आपण पाहतोय चेंडू निघून जातोय या डीप मिडॉन रिजनमध्ये. लॉंगांचा क्षेत्रक्षक जोपर्यंत चेंडू येऊन फील करतोय तोपर्यंत फलंदाज एक सिंगल रन्स पूर्ण करतात. धावसंख्या 23. या अगोदर सामना लो स्कोरिंगचा पाहायला मिळाला होता. किशोर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षक चेंडू खाली.
इथे मात्र झेल सोडला जातोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि जीवदानाचा फायदा उचलून 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केल्यात. जितू याच्या माध्यमातून सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय 2 धावा घेण्याची संधी मिळालेली आहे कासने संघाच्या फलंदाजांना. तीन षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या 25 धावा. 25 या लॉस फॉर द 3 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. यस पहिलं षटक अप्रतिम सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहिली. 2 विकेट्स आणि 7 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर उमेश कारभारीची देखील धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर किशोर पाटीलचं षटक, ज्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. अर्थातच धावा झाल्या आहेत 25 धावा. आणि आता मात्र शेवटचं अंतिम षटक, शेवटच्या ओव्हरमध्ये या ठिकाणी 12 ते 15 धावा आल्या ना, तरी देखील एक चांगलं टोटल पाहायला मिळेल सुभाष धुमाल सर. एक असं टोटल ज्या टोटलपासून अमर स्पोर्ट कासने संघ फाईट करेल यात शंका नाही आहे. नक्कीच फाईट बॅक करण्याची संधी गोलंदाजांना मिळेल. 10 ते 15 धावा या षटकामध्ये आल्या तर एक चांगली टोटल चॅलेंजिंग स्कोर कासने संघाचा पाहायला मिळू शकतोय. इथे मात्र पहिला चेंडू, दिशा भरकटलेला चेंडू, पंच सुरेश गरज सरांचा वाईडचा इशारा येतोय. शेवटचे षटक घेऊन आलेले गोलंदाज जितू. जितू बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर द स्टंप. इथे समोर खेळायचा होता चेंडू जातोय या बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनमध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतात, एका धावपेक्षा अधिक नाही. शेवटचे षटक मार्गस्थ आपण सामनामध्ये अमर स्पोर्ट्स कासने विपक्ष कालिका माता खारबाव या 2 संघामध्ये. अण्णा चषक 20-25 हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. हरिभक्त पारायण अनंत ठाकरे बुवा यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत. इथे ऑन साईडला कावकर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाजाने पूर्ण केली. दुसरी धावेसाठी प्रयत्न नसणार आहे. दरम्यान आमच्या व्हीआयपी डायझर आगमन झालेलं आहे. एकता मिजाईल, प्रशांत म्हात्रे आणि परेश महाजन यांचं, या दोन्ही या ग्रेट खेळाडूंचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. एक धाव फलंदाजाने पूर्ण केली आहे. दुसरी धावेसाठी की इथे प्रयत्न नसणार आहे. इथे देखील एका धावेवर समाधान मानावं लागतं फलंदाजांना. संघाची धावसंख्या सिंगलने पोहोचते ते 29 ओव्हर 29. यस शेवटचा अंतिम षटक पाहतोय. अनामरीचं षटक असताना मात्र कोणत्या प्रकारे बिगिट मोठ्या फटक्याची मुभा देत नाहीये जितू मात्रे. चांगली गोलंदाजी, फक्त सिंगल पाहायला मिळतात. अगदी बरोबर. मोठ्या फटकापासून वंचित ठेवलेलं आहे. इथे देखील मोठा फटका खेळू दिला नाही आणि एका धावेने धावफलक हलता ठेवलेला. हाणामारी षटक आहे, मात्र कुठल्या प्रकारचे हाणामारी करू दिली जात नाही. यस अगदी त्याच टप्प्यावर गोलंदाजी होत आहे ज्या टप्प्यावर बिगिट मोठे फटके ठोकणं अगदी कठीण जात आहे टीम कासनेसाठी. अगदी बरोबर. कासनेच्या संघाला आसान नसणार आहे आपण पाहतोय, कारण ज्याप्रमाणे गोलंदाजी केली जाते जितूच्या माध्यमातून विकेट टू विकेट गोलंदाजी आणि चांगला टप्पा लिंक लाईन मेंटेन करताना आपण पाहतोय गोलंदाज जितू याला. आतापर्यंत फक्त सिंगलवर भर दिला जातो या षटकामध्ये. इनसाइड आउट मिस टाइम फटका, मात्र क्षेत्ररक्षक दूर आहे. टप्प्यावर चेंडू अडवला जातोय. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. अखेर या 2 धावेने संघाची धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 32-32. यस हे टेलिकास्ट आपण पाहू शकता. काय कमालीचं टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून.
प्रोप्रायटर ऑपरेटर प्रथमेश पाटील आमच्या समवेत टेक्निकल टीममध्ये जॉईन आहेत. यंदा कर्तव्य आहे. प्रिन्स मूवीज नक्कीच आपण बघते किंग ऑफ लाईट रिलेकस भिवंडीमध्ये प्रिन्स मूवीज सुरतमध्ये देखील प्रिन्स मूवीज सध्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. रवी गुलवी सर नक्कीच सुरुवात येते आहेत. सध्या भिवंडीमध्ये प्रतिमेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकाची समाप्त झाली. 4 षटकामध्ये अमर स्पोर्ट्स कासने संघाने आपल्या धावपलीकडे धावा जोखले ते एकूण 35 आणि 36 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे कालिकामध्ये खारबाव या संघासमोर. पस्तीस धावा झालेल्या आहेत आणि 36 नक्कीच 3ने या संघाची धावसंख्या पोहोचते ती 35 वर आणि 36 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलेलं आहे कालिकामध्ये खारबाव या संघासमोर. आणि या लक्ष्याचा पाठलाग सेकंड इनिंगमध्ये कशाप्रकारे केलं जाईल, काय घडेल आणि काय बिघडेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील मेरी आवाज मेरी पहचान, एक उत्कृष्ट स्वीट व्हॉइस ऑफ भिनार, माझे या परम मित्र संदेजी वखारे. यस थँक्यू व्हेरी मच सुभाष धुमाल सर. अगदी आज मात्र मला वाटतंय दुपारपासून हा आवाज आपण या ठिकाणी ऐकतोय. कम्प्युटर कॉमेंटेटर ऑफ भिवंडी आमचे परम मित्र साथी समालोचक सुभाष धुमाल सर आज या स्पर्धेला जॉईन झाले आहेत. चार ओव्हर्स अर्थातच 4 षटकांचा खेळ आपण पाहिला, ज्या ठिकाणी 35 धावा अंबर स्पोर्ट कासने टीमच्या बाजूने धावफलकावर लावल्या गेल्यात. 36 धावांचं एक लक्ष या ठिकाणी श्री कालिका माता खारबाव टीम समोर उभं केलंय आणि या धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. चला टीम कासने आपण त्वरा करा, क्षेत्ररक्षण सजून घ्या. तर टीम श्री कालिका माता खरबावचे कॅप्टन आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पारायण अनंता बुवा ठाकरे अन्ना चषक 2025 श्री अष्टविनायक 40+ ठाकूरपाडा आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. द मॅन बिहाइंड शो सुभाष दादा ठाकरे. चला फलंदाज पाठवा. चेरोबा कोण टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा. चालू मॅच जे आपण पाहतोय विजय या संघासोबत तुम्हाला खेळावं लागेल आणि उद्या आमचं शेड्यूल जे आहे ते बरोबर 6 वाजल्यापासून या ठिकाणी सुरुवात होईल. 40+ शेड्यूल दर दिवसाप्रमाणे 6 वाजता सुरुवात होती आहे, परंतु पहिल्या दिवसाची जी मॅच आहे ना झाली कामतगर विपक्ष ओम साई पिसे, ही मॅच तुम्हाला उद्या ठीक 3 वाजता या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि त्यानंतर मात्र गावदेवी ओबली विपक्ष जय हनुमान गोबे ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल.
विठ्ठल कोपर विपक्ष शिवनेरी आमनेचं आव्हान असेल. त्यानंतर तुफान पिंपळा, सोनादेवी टेमगर, अष्टविनायक ठाकूरवाडा, जय हिंद देवरुंग या टीम्सला देखील उद्या आपण इन ॲक्शन मध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डॉक्टर मनीष शिवारी विथ उमेश कारभारी. फ्रंट लाईन षटक बॉल नाना गोंधली यांच्या हातामध्ये. मॅच ऑन खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑफस्टिक सोडून दूर टाकला. यस, अगदी खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू लँड झालाय. नो बॉलचा इशारा आलाय सुनील म्हात्रे सरांच्या माध्यमातून. पहिली धाव या ठिकाणी टीम कालिका माता खारबावसाठी. आणि पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट. अगदी गोलंदाजाने समोरील संघाचा अकाउंट ओपन करून दिलाय. फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉल समोरच्या दिशेने फटका ऑफर केलाय. यस, वन बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट, चौकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी. फ्री हिट बॉलची मेजवानी होती आणि ती मेजवानी स्वीकारली गेली आहे. डॉक्टर मनीष शिवारी यांच्या माध्यमातून आला त्याच्या बॅटमधून हा पहिला चौकार. आपल्या टीमने लक्ष जे आहे ना ते फक्त आणि फक्त 36 धाबांचं उभं केलंय. हे प्रत्येक गोलंदाजाला लक्षात घ्यावं लागेल. नाना गोंधली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॅट जी आहे ती आधीच फिरवली गेली. बॉलवर फिंगर रोल झाल्या होत्या. बॉल अगदी उशिराने येतोय. लेग बायच्या स्वरूपात ही धाव कंप्लीट. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला. ॲज अ बॉलर धुमाल सर तुमच्याकडे वेग असून फायदा नाही आहे. तर वेग परिवर्तन, दिशेवर नियंत्रण, व्हेरिएशन, विविधता या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या अति महत्त्वाच्या आहेत. वेलकम आर्यन. या बलेचा बॉल कव्हरच्या वरून उडवलाय. फटका तर चांगला आहे. चेस केलं जातं त्या ठिकाणी. भरपूर मोठं चेस आहे आणि बॉल थांबत नाहीये. या रेसमध्ये बॉल विजयी झालाय. सीमापार 4 धावा, चौकार. दस कदम 10 धावा धावफलकावर. एक चांगली सुरुवात त्या ठिकाणी. यस, द सन ऑफ देवेंद्र मुकादम, आर्यन मुकादम या ठिकाणी व्यासपीठावर. नाना गोंधली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. कमबॅक करावा लागेल या ठिकाणावर ना, कारण सुरुवात भरपूर चांगली झाली आहे. उमेश कारभारीने देखील अकाउंट जे आहे ते 4 धावांच्या मदतीने ओपन केलं आहे. आणि खास करून उमेश कारभारी संदर्भात नक्कीच तुम्हाला सांगेन. हेच ते मैदान त्या ठिकाणी 11 बॉलवर 11 चौकार ठोकण्याचा विक्रम याच फलंदाजाने केला होता. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. +2 3 धावा मिळतील आणि सोबतच पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट असणार आहे. नाही धुमाल सर, आपल्याकडे बॅलन्स जे आहे ना ते कमी आहे आणि कमी बॅलन्स असताना खर्च देखील कमी करावा लागेल. परंतु त्या उलट या ठिकाणी पाहायला मिळतंय. आतापर्यंत धावा खर्च झाल्यात 13. पुढचा बॉल फ्री हिट. बॅटची गडा लागली आहे जरूर. यस, झेल पकडला होता त्यामध्ये वाचला गेला फलंदाज, मात्र त्यानंतर डायरेक्ट हिट. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पहिली विकेट उमेश कारभारी. बॅक टू द डगआउट. अगदी महत्त्वाची विकेट काढली त्या ठिकाणी. पहिली विकेट. उमेश कारभारीला मैदान सोडावं लागतंय. अगदी निराश पावलानी तंबूच्या आश्रयाखाली परततोय. 13 या धावसंख्येवर पहिली विकेट आपण पाहतोय. श्री कालिका माता खारबाव टीम. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर येऊ द्या.
उशीर होत आहे, प्लीज कोऑपरेट करा. यस, नवीन फलंदाज इन ॲट 3 नंबर. तिसऱ्या क्रमांकावरती आपण मनोज म्हात्रे, एक विस्फोटक फलंदाज. अगदी कित्येक वर्षापासून टीम खारबावसाठी भरपूर चांगलं योगदान राहिलं आहे मनोजचं. आणि तसंही धुमाल सर तिसरा क्रमांक म्हटला की क्रिकेटचं फॉर्मॅट कोणतंही असो, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये आपण अगदी दिग्गज खेळाडू पाहिले आहेत. ती भूमिका या ठिकाणी देखील बजावली जाईल का हे आपल्याला पाहावं लागेल. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी नाना गोंधली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. मनोज वैयक्तिक पहिला बॉल त्या ठिकाणी खेळेल. यस, पंचांकडून गाठ घेतली आहे, सामना करण्यासाठी सज्ज होतोय. या भलेचा बॉल प्ले अँड मिस, बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव गेलाय. अमर स्पोर्ट कासने टीमचा विचार केला तर आज नानू सुतार आणि सोबतच रामदास शेलके या टीमचा हिस्सा नाही आहेत. रामदास शेलके जे मोटरमॅन आहेत. षटकातील पुढचा बॉल टाकत असताना स्टेपमध्ये चुकी, डेड बॉल. 13 धावा धावफलकावर आहेत. कमबॅकची आवश्यकता आहे अमर कासने टीमला. या भलेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि ते देखील कोणाला, मनोजला. कदाचित हे टीम अमर स्पोर्ट कासनेला महाग पडेल. क्रिकेटमध्ये आपण भरपूर वेळा पाहिलंय, एखादा फलंदाजाचा झेल सुटतोय, संधी मिळते त्या ठिकाणावरना आणि त्यानंतर मात्र तो फलंदाज भरपूर वेळा आपण आक्रमक होताना पाहिलंय. ते चित्र या ठिकाणी देखील पाहायला मिळेल का हे पाहण्यायोग्य असेल. परंतु त्या दरम्यान पहिल्या षटकाची समाप्ती, षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. एक गडी बाद धावा धावफलकावर आहेत 14 धावा. 36 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना 14 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात पहिल्या षटकामध्ये. अर्थातच सुरुवात जी आहे ती भरपूर चांगली झाली आहे टीम कालिका माता खारबावसाठी. आवश्यक धावगती आणि त्या आवश्यक धावगतीहून अधिक धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. कारण आता मात्र 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉलमध्ये 22ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर राहुल येतोय. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला सीमारेषेलगत प्रोटेक्शन वाढवलं गेलं आहे मनोजसाठी. कारण ऑन साईड जी आहे ना ती भरपूर स्ट्रॉंग आहे मनोजची आणि हे लक्षात घेता अगदी डीपमध्ये क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे. षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी राहुल हलके बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. नाना गोंधली यांच्या माध्यमातून पहिलं षटक या ठिकाणी फेकलं गेलं. संपूर्ण हंगामासाठी षटकार हॅट्रिक आणि सोबतच विकेट हॅट्रिकसाठी त्यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर झाले आहेत. विद्यमान उपसरपंच आहेत कासने गावचे. बोलूया मॅचच्या दिशेने. दुसरं षटक, षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल पुढे ठेवला होता, ड्राईव्ह केलाय बॉलला. लॉंग ऑफवरून क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉलपर्यंत आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. डायरेक्ट हिट जरूर झालंय परंतु सुरक्षित आहे त्या ठिकाणी मनीष शिवारी. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक 16 काढवला. 16 धावांचा बोलबाला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाची सुरुवात 2 धावांच्या मदतीने झाली आहे. पहिल्याच बॉलवर 2 धावा आल्यात. या ठिकाणावरनं प्रत्येक धाव जी आहे ना ती अति महत्त्वाची आहे. एक एक धाव कशा प्रकारे वाचेल याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. या बलेस बीट केल्या फलंदाजाला मात्र यष्टीरक्षकाची चुकी झाली आहे त्या ठिकाणी आणि चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये 22च्या स्वरूपात सिंगल कंप्लीट. खरं तर गोलंदाजाला यष्टीरक्षक आणि सोबतच क्षेत्ररक्षकांची साथ खूप महत्त्वाची असते परंतु ती साथ या ठिकाणी मिळाली नाही आहे. बॉलमध्ये कोणत्या प्रकारची चुकी नव्हती, अगदी बीट केलं होतं फलंदाजाला, मात्र एक धाव मिळाली. षटकातील पुढचा बॉल. राहुल पुन्हा एकदा.
या बॉलर देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. डीप कव्हरवरून क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळाला. धुमाल सर या ठिकाणावरनं फलंदाजांना ठाऊक आहे सिंगल डबलने देखील काम बनेल आणि त्यानुसार ही रणनीती आपण पाहतोय. प्रत्येक बॉल जो आहे तो हलक्या हाताने ढकलून सिंगल डबल या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 19 धावा धावफलकावर आणि आता मात्र येणाऱ्या 15 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 15 मध्ये बनवायचे आहेत 17. राहुल पुन्हा एकदा. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. फलंदाजांची रणनीती मात्र या ठिकाणी टीमच्या कॅप्टनने लक्षात घेऊन इनफिल्डच्या आतमध्ये कव्हर रिझनला एक क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील पुन्हा एकदा गॅप शोधली गेली आहे. दुरून क्षेत्ररक्षक पोहोचतात जरूर, परंतु त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवला गेलाय. सॉफ्ट सिग्नल कलवायचा आहे पंच. नॉट आऊट आहे सॉफ्ट सिग्नल, परंतु अगदी खरं काय हे पाहण्यासाठी आपण टेक्निकल टीमकडे वळूया. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून टेलिकास्टची प्रशंसा होईल. क्लोज आहे नक्कीच तपासलं जातं या ठिकाणी वारंवार. थोडा वेळ जरूर घेतला जातोय, परंतु योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून हे या ठिकाणी कव्हर केलं जात आहे. आज क्रिकेट भरपूर फॉरवर्ड झालाय, नक्कीच हे आपण पाहू शकता. यस, तिसरा पंचांच्या माध्यमातून डिसिजन आमच्यापर्यंत आलाय. इट्स अ नॉट आउट. षटकातील पुढचा बॉल. षटकातील पुढचा बॉल. राहुल बॉलिंग ट्रॅकवर. मनीष शिवारी चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत. 4 बॉल खेळला आणि 4 बॉलमध्ये एक चौकाराच्या मदतीने वैयक्तिक 8 धावा बनवल्यात. आपल्या टीमला आवरत असताना आपण पाहतोय, आपल्या टीमला सावरत असताना आपण पाहतोय मनीष शिवारी या फलंदाजाला. या बॉलर देखील बॅटची मोठी गाडा. शॉर्ट थर्ड मानला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक 22 वर पोहोचलाय. 36 धावांचा पाठलाग करत असताना मात्र सुरुवात भरपूर चांगली आणि फलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. पुढचा बॉल. या बॉलर इनसाइड आउट खेळून काढलाय. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी. त्या दरम्यान 2 धावा होत आहेत कंप्लीट आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरकलाय. षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय. धावा धावफलकावर 24. 24 धावा अर्थातच आता मात्र येणाऱ्या 12 बॉलमध्ये 12ची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन आपण पाहतोय. बारा चेंडू आणि 12ची आवश्यकता आहे. अर्थातच रन बॉल इक्वेशन आपण पाहतोय. नक्कीच
पवार सर, कशा प्रकारे पाहताय तुम्ही या मॅचकडे? जर पहिले आपण निश्चित नो डाऊट सामना जवळपास एकप्रिय वाटतोय, कारण की 12-12 आणि विकेट अजून शिल्लक आहेत. नक्कीच ही महत्त्वाची गोष्ट की अजून विकेट ज्या आहेत ना त्या भरपूर बाकी आहेत. एकच विकेट गेली आतापर्यंत टीम काली कमाता खारबाव. आपण पाहतोय हरिभक्त पारायण अनंत बुवा ठाकरे अण्णा चषक 2025चं हे आयोजन श्री अष्टविनायक ठाकूरपाडा 40+ यांच्या माध्यमातून अगदी चांगलं आयोजन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. मॅन बिहाइंड शो सुभाष दादा ठाकरे, ज्याने अक्षरशः टेनिस बॉल गाजवून सोडलं होतं आणि त्याच्या माध्यमातून हे चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर सुभाष भोईर, एक चांगला गोलंदाज आहे, परंतु या ठिकाणी सुभाष भोईर सोबतच येणाऱ्या गोलंदाजाला देखील जादू दाखवावी लागेल. मॅजिकल षटकं आवश्यक आहेत अमर स्पोर्ट कासने टीमला, कारण श्री कालिकामाता खारबाव टीमचा विचार केला तर फक्त आणि फक्त आवश्यक आहेत 12 मध्ये 12. सुभाष भोईर षटकातील पहिला बॉल समोरच्या दिशेने मनीष शिवारी सज्ज झालाय त्या ठिकाणी. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय, बॉल हवेमध्ये, भगवान भोईर जेल खाली. चुकी झाली आहे त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप, सिंगल कंप्लीट. खरं तर या प्रकारचे चित्र फार कमी वेळा पाहायला मिळतात, ज्यावेळेस आउटफील्डमध्ये भगवान भोईर असतील, नारायण पाटील सर असतील, परंतु यावेळेस कुठेतरी थोडा मानसिक दबाव असेल आणि त्या कारणास्तव ही कॅच ड्रॉप आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल कट केलाय, खाली क्षेत्र निवडलंय, गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, दुरून क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 27. 27 धावा धावफलकावर आपण पाहतोय. सुभाष भोईरला आपण त्या ठिकाणी पाहतोय. नक्कीच खरं तर एक चांगला गोलंदाज आहे, परंतु अशा सिच्युएशनला तुम्हाला विकेट्स घेणं महत्त्वाचं आहे. निर्धाव चेंडू फेकणं देखील अति महत्त्वाचं आहे. प्रयत्न तर पहिल्याच बॉलवर झाले होते, परंतु कॅच ड्रॉप पाहायला मिळाली. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला, बॉलला भिडकावलाय, बॉल जातोय आणि गेलाय सीमा पार. 6 धावा, षटकार. या षटकाराच्या मदतीने आता मात्र या सामन्याचं पूर्णपणे रंगरूप बदलून टाकलंय. खरं तर या मॅचची पूर्ण हवा काढली आहे असंच म्हणावं लागेल, कारण येणाऱ्या 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त बनवायचे आहेत 3 धावा. सुभाष भोईरवर हे आक्रमण, मनोज म्हात्रेच्या बॅटमधून हा षटकार आलाय. षटकातील पुढचा बॉल, लो फुल टॉस बॉल, समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलंय. नारायण पाटील सर ॲक्शनमध्ये येतात त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. 34. 34 धावा धावफलकावर. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या समीप आपण पाहतोय श्री कालिकामाता खारबाव टीमला. या स्पर्धेतील हा पहिला विजय असेल त्यांच्यासाठी. या बॅलन्स देखील फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट झाली आहे. लेझी रनिंग बिटवीन द विकेट, फक्त आणि फक्त एकच धाव आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी.
सो अजून एक धाव तुम्हाला काढावीच लागेल, कारण चेसिंग कंपल्सरीचा नियम आहे. अर्थातच एका धावेची आवश्यकता. सुभाष भोईर बॉलिंग ट्रॅकवरून टर्न होतोय. विजयाचा फटका. यस, कॅच ड्रॉप पुन्हा एकदा. मॅच फिनिश. सामना जिंकलाय श्री कालिका माता खारबाव टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. अमर स्पोर्ट कासने मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा हेरो. लव स्कोरिंग मॅच होती. खरं तर आमच्याकडे 2 ते 3 ऑप्शन आहेत, परंतु त्यापैकी आम्ही ऑप्शन निवडतोय ज्याने फेकलं होतं पहिलं षटक, 2 विकेट्स आणि सोबतच धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 7च. नाव आहे मनोज डॅनी. चला मनोज डॅनी, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅचसाठी या. मनोज डॅनी. आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देऊया. मी सन्माननीय मोटरमॅन रामदास शेलके साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते प्रथम आपण मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी द्या. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी स्वीकारताना मनोज डॅनी. त्यानंतर गिफ्ट टॅम्पर आहे, ते गिफ्ट टॅम्पर मी विनंती करतोय सन्माननीय नानूजी सुतार, आपण आपल्या शुभ हस्ते ते गिफ्ट टॅम्पर द्यायचं आहे. वेल प्लेड, वेल बॉल मनोज डॅनी. लगेचच आपण वळूया टॉसच्या दिशेने. श्री कालिका माता खारबाव विपक्ष झिरोबा कोण या 2 टीममध्ये पुढचा टॉस त्या ठिकाणी केला जाईल. विनंती आहे की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. आणि सोबतच मी मोटरमॅन सन्माननीय रामदास शेलके साहेबांना विनंती करतोय की आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल.